पाणीपुरीच्या गाडीवरती गेलं की आपण हमखास रगडा चाट खाल्ला जातो. तर आज आपण गाडीवरती मिळतो त्या पद्धतीने ते रगडा चाट बनवून घेणार आहे. रात्रीचेच मी इथे पांढरे वाटाणे 1 वाटी भिजत घातले होते. शक्यतो कडक असल्यामुळे आपल्याला रात्रीचेच भिजत घालायचे, म्हणजे ते चांगले भिजले जातात. सकाळच्या बरी स्वच्छ इथे मी धुवून घेतलेले. त्यानंतर 2 बटाटे मी मोठे साल काढून छोट्या खापा करून घ्यायच्या. त्याही वटाण्याबरोबर आपल्याला यामध्ये घालून घ्यायच्या. कुकरमध्ये 1 चमचा मीठ घातलेलं आहे. थोडीशी अर्धा चमचा आपल्याला यामध्ये हळद घालायची. थोडासा हिंग आपल्याला यामध्ये चिमूटभर घालायचा आणि 1 चमचाभर आपल्याला यामध्ये घालायचं आहे तेल. आणि बटाटे आणि वाटाणे बुडतील एवढंच आपल्याला यामध्ये पाणी घालून व्यवस्थित हलवून घ्यायचं. आणि कुकरच्या आपल्याला साधारणतः 7-8 शिट्ट्या इतक्या घ्यायच्या, म्हणजे मऊसूद असं आपल्याला इथे बटाटा आणि वाटाणे शिजवून घ्यायचे. तर आपले वाटाणे आणि बटाटा शिजेपर्यंत इथे आपण चाट बनवून घेणार आहे. आंबट गोड चाट आणि तिखट चाट इथे बनवून घेणार आहे. थोडीशी चिंच घेतलेली, थोडेसे खजूर मी इथे घेतलेले, 1 वाटी गूळ घेतलेला आहे. चिंच आणि खजूर चांगले धुवून घ्यायचे. त्यामध्ये पाणी घालायचं 1 ग्लासभर, गूळ घालायचा आणि हे सगळं एकत्र करून आपल्याला गॅसवरती ठेवून साधारणतः 10 मिनटं आपल्याला चांगलं शिजून घ्यायचं, चांगलं उकळून घ्यायचं, म्हणजे पाणी पण थोडंसं आटलं जातं. चिंच आणि खजूर पण चांगली शिजली जाते आणि गुळाचं पण पूर्ण पाणी इथे होतं. तर इथे तुम्ही बघू शकताय शिजलं गेलेले. थोडंसं आपल्याला चमच्याने हे फेटून घ्यायचं, म्हणजे जरासं त्याचा गरगट होतो. आणि थंड करून घ्यायचं आपल्याला. थंड झाल्याच्या नंतरनं मिक्सरला आपल्याला हे पिसून घ्यायचं. थोडंसं वाटलंच तर पाणी घालायचं आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं. जर तुम्हाला कलर बदलून नसायचा तर चाळणीतून आपल्याला हे डायरेक्ट तुम्ही इथे गाळून घेऊ शकता. पण अगदी मिक्सरला फेटल्यामुळे काय होतं, कमी वेळेमध्ये पटकनी आपला हा चाट इथे बनवून तयार होतो. तर इथे तुम्ही यामध्ये लाल तिखट वगैरे तुम्हाला पाहिजे नसेल तर तुम्ही इथे घालू शकता. पण आपण आंबट गोड बनवत असल्यामुळे कोणतेही मसाले आपण इथे घालणार नाही. मिक्सरला आपण वाटून घेतलं की चाळणीतून आपण याला गाळून घ्यायचं, म्हणजे चोथा राहिलेला साईडला निघतो. तर इथे झाली आपली आंबट गोड असा चाट आपला इथे बनवून तयार झालेला आहे. त्यानंतर हिरवा चाट आपण इथे बनवून घेणार आहे. पुदिना, कोथिंबीर घेतलेली, 2-3 लसूण पाकळ्या, हिरवी मिरची मी 5-6 घेतलेली, अर्धा लिंबू घेतलेलं आहे. इथे आपण पुदिना आणि कोथिंबीरचं प्रमाण जे आहे ते आपल्याला इथे सेम घ्यायचं, म्हणजे जितका आपण पुदिना घेणार आहे तितकीच आपल्याला इथे कोथिंबीर घ्यायची. मिक्सरच्या बारीक भांडं मी इथे घेतलेलं आहे, कारण हे आत्ता जरी जास्त वाटत असले तरी नंतरनं ते पेस्ट झाली की कमीच होतं. आलं लसूण हिरव्या मिरच्या घालून घ्यायचं, लिंबू पिळून घ्यायचं आणि थोडंसं मीठ घालायचं. 2 बर्फाचे खडे घालून मिक्सरला बारीक अशी आपल्याला ही चटणी इथे वाटून घ्यायची. तर इथे झाली आपली हिरवा चाट जो आहे तो आपला इथे बनवून तयार झालेला आहे. तुम्ही इथे बघू शकता. आंबट गोड चिंचचं चाट आपण इथे बनवून घेतलेला आहे आणि हिरवा चाट आपण इथे पुदिना कोथिंबीरीचा बनवून घेतलेला आहे. तोपर्यंत आपल्या इथे वाटाणेसुद्धा चांगले शिजले गेलेले. तर कुकर व्यवस्थित गार झाला की चेक करायचं. तर इथे तुम्ही बघू शकताय वाटाणे जे त्याचा पूर्ण असा गाळ झालेला आहे आणि बटाटे पण एकदम मेणासारखे शिजले गेलेले आहे. मॅचरच्या साहाय्याने आपल्याला याचा गरगट करून घ्यायचा. तुम्ही इथे बघू शकता पाणीसुद्धा अगदी आपलं परफेक्ट आपण यामध्ये घातलं होतं. जास्त जर पाणी घातलं तर वाटाणे व्यवस्थित शिजले जात नाही, म्हणून पाणी अगदी आपल्याला प्रमाणातच घालायचं. यामध्ये व्यवस्थित आपण मॅचरच्या साहाय्याने याचा गरगट इथे करून घेतलेला आहे. तुम्ही इथे बघू शकताय पाणी वगैरे आपल्याला यामध्ये आता काही घालायचं नाही आहे, कारण नंतरनं आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहे. बारीक कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं लसणाचा आपण इथे ठेचा बनवून घेतलेला आहे आणि लिंबू लागणार आहे. पळीभर आपल्याला यामध्ये तेल घालायचं. त्यानंतर जिरे आपल्याला यामध्ये थोडीशी घालून घ्यायची. तडतडली की हिरवी मिरची आपल्याला यामध्ये बारीक चिरलेली घालून घ्यायची आणि हिंग
अगदी चिमूटभर हिंग यामध्ये मी घालून घेतलेला आहे. चाट मसाला आपल्याला यामध्ये घालायचा. हळद आपल्याला यामध्ये घालायची. अर्धा चमचा लाल तिखट मी घातलेलं आहे. धने पावडर, जिरी पावडर आपल्याला यामध्ये घालायची आणि अर्धा मिनिटभर आपल्याला तेलामध्ये मसाले चांगले परतून घ्यायचे. गॅस आपल्याला इथे बारीकच ठेवायचा आहे आणि त्यानंतर थोडंसं आपल्याला यामध्ये पाणी वतायचं अर्धा ग्लासभर आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं म्हणजे मसाले आपले जळत नाही. आणि त्यानंतर आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे वाटाण्यांचा जो आपण रगडा करून घेतलेला आहे तो रगडा आपल्याला यामध्ये पळीने घालून घ्यायचा. आता किती प्रमाणात आपल्याला बनवायचा त्यानुसार तुम्ही इथे रगडा घालून सगळ्यात शेवटी आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं. आणि इथे मी घातलेली थोडीशी चाट मसाला, आमचूर पावडर आणि बारीक चिरलेला कोथिंबीर मी इथे घालून घेतलेली. व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि एक चांगली उकळी काढून घ्यायची. जर तुम्हाला इथे रगडा पातळ वाटत असेल तर थोडासा तो आटून घ्यायचा म्हणजे घट्ट होतो. नंतरनं तो सुक्का झाला की घट्टच होतो. तर इथे तुम्ही बघू शकताय थोडासा आपण आटून घेतलेला आहे, घट्टसरपणा आलेला आहे. यापेक्षा जास्त आपल्याला सुक्का करायचा नाही तर असंच ठेवायचं. प्लेटमध्ये आपण इथे रगडा काढून घेतलेला आहे. त्यानंतरनं याच्यावरनं आपण बनवून घेतलेला हिरवा चाट, आंबट गोड आपण इथे चाट घालून घ्यायचा. बारीक चिरलेली कोथिंबीर, कांदा, टोमॅटो हे सगळं आपण चाटवरती घालून घेणार आहे. पण हिरवी चटणी किंवा आंबट गोड चटणी यावरती किती प्रमाणात घालायची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घालू शकता. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आपल्याला वरनं किती प्रमाणात आपल्या आवडीनुसार यामध्ये तुम्ही घालू शकता. सगळ्यात शेवटी आपल्याला जरासा चाट मसाला वरून टाकायचा, जिरेपूड घालायची, शेव आपल्याला वरनं चांगली बुरबुरून घ्यायची, बुंदी यामध्ये आपल्याला वरनं बुरबुरून घ्यायची आणि त्यानंतर लिंबू वरनं पिळून घ्यायचा. सगळ्यात शेवटी आपल्याला इथे जी आपली पाणीपुरी असते त्या पाणीपुरीचा चुरा करून आपल्याला चाटवरती इथे घालून घ्यायचा. आणि कोथिंबीर अजून पाहिजे नसेल तर तुम्ही इथे घालू शकता. अशा पद्धतीने आज आपण इथे रगडा चाटची रेसिपी बघितली.